नमस्कार, सारा क्रिएशनमध्ये परत आपले एकदा स्वागत आहे। आपण आज एक नवीन महिरप शिकणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 5 नंबरचे 6 कलरचे मोती। त्यात मी घेतला आहे डार्क चॉकलेटी कलर, गोल्डन कलर, राणी कलर, त्यापेक्षा माझ्याकडे थोडा फेंट असलेला एक गुलबक्षी कलर आहे आणि ह्या दोनला शेडला मिळता जुळता असा माझ्याकडे एक अबोली कलर आहे फेंट कलरचा आणि क्रीम कलर, सीजर, वायर 30 नंबरची वायर आहे आणि एक सुई। मी सुईमध्ये वायर ओवून त्याला एक गाठ मारून घेतली आहे। आपण ती महिरप शिकायला सुरुवात करूया। सुरुवातीला मी 2 चॉकलेटी कलरचे मणी घालणार आहे, नंतर 2 गोल्डन कलरचे मणी घालणार आहे, पण इथे जोड मणी येऊ द्यायचे नाही। 2 गोल्डन कलरचे मणी, एक डार्क राणी कलरचा मणी, त्यानंतर थोडा दुसरा जो फेंट कलरचा आहे मी घेतलेला तो मणी, नंतर त्याच्यापेक्षा फेंट मणी आणि नंतर क्रीम मणी, त्याच्यानंतर 6 डायरेक्ट गोल्डन कलरचे 6 मणी घालायचे आहेत। 1 2 3 4 5 6 मणी, त्यानंतर 2 चॉकलेटी कलरचे मणी आणि मी डिझाइनची सुरुवात डार्क राणी कलरने करणार आहे, त्यामुळे मी खाली उरलेले 4 डार्क राणी कलरचे मणी घालणार आहे। 1 2 3 4 असे आपण एकूण 20 मणी सुईमध्ये ओवून घेतलेले आहेत। 1 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12 2 14 2 16 2 18 2 20। आता काय करायचे, हा शेवटचा जो मणी आहे तो सोडून सुई वरच्या 3 राणी कलर मधनं बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने आणि तो दोरा टाइट करून घ्यायचा आहे। आता काय करायचं, आपण परत राणी कलरचे 3 मणी दोन चॉकलेटी मणी घालायचे वायर मध्ये आणि नंतर हा जो गोल्डन कलरचा वरतून तिसरा आहे त्या मण्यामधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर परत 2 गोल्डन कलरचे मणी, डिझाइनचा पट्टा आपला मधला हा सेम राहणार आहे, तर ह्याच सिक्वेन्सने आता आपल्याला उलटे मणी घालायचे आहेत। आधी मी घालणार आहे क्रीम कलरचा मणी, मग थोडा फेंट मणी, मग थोडा डार्क मणी आणि नंतर येणार आहे तो राणी कलरचा मणी आणि परत एक गोल्डन कलरचा मणी। असे एकूण मी सुईमध्ये 7 मणी ओवून घेतलेले आहेत। आता काय करायचे, आपल्याला ह्या वरचे 2 जे गोल्डन कलरचे मणी आहेत त्यातला चॉकलेटी कलर नंतर जो येणारा गोल्डन कलरचा मणी आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर फिरवून काढायची। हे असं टाइट करून घ्यायचं आहे। नंतर आता परत गोल्डन कलरचे मणी घालायचे आहेत आणि आता लक्षात द्या, इथून डिझाइन आपली नीट चालू होणार आहे। आता हे 4 कलरचे मणी आहेत जे डार्क राणी कलर पासून क्रीम कलरच्या मणीपर्यंत, ह्या 4 मण्यातनं सुई मी बाहेरच्या दिशेला अशी खालच्या दिशेने काढून घेणार आहे। एकदम त्या 4 मण्यांमधनं पास करायची आहे आपल्याला। मग नंतर 2 चॉकलेटी कलरचे मणी, 3 राणी कलरचे मणी, असे 5 मणी घातलेत मी, 2 चॉकलेटी 3 राणी कलरचे। आता काय करायचं, ह्या साईडच्या याच्यातनं हा मधला जो राणी कलरचा मणी, चॉकलेटी नंतरचा जो येणारा मणी आहे त्या मण्यातनं सुई खाली काढायची आहे। आता 2 चॉकलेटी कलरचे मणी, एक राणी कलरचा मणी आणि परत 2 चॉकलेटी कलरचे मणी, असे 5 मणी ओवून घ्यायचे। 2 चॉकलेटी, एक राणी कलर, 2 चॉकलेटी कलर। आता काय करायचं, हा जो शेवटचा आपण हे केला होता फिरवून घेतला होता त्यातनं सुई बाहेर काढायची आहे। खालच्या दिशेने सुई
बाहेर काढायची आहे. असं टाईट करायचं आहे. मग परत आपल्याला आता 6 राणी कलरची मणी घालून घ्यायची आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. हे बघा 6 राणी कलरची मणी होऊन घेतले. आता मोजून चौथ्या मण्यामधनं म्हणजे वरतून जो तिसरा मणी येणार आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. म्हणजे आपला इथे असा छोटा चौकोन तयार होणार. हे बघा मी वरतून तिसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढली आहे आणि खालून चौथ्या मण्यातून असं मी केलेलं आहे. आता परत आपल्याला वरती जाण्यासाठी 3 राणी कलरचे मणी 1 2 आणि 2 चॉकलेटी कलरचे मणी असे 5 मणी होऊन घ्यायचे आहेत. आता जो ह्या साईडचा जो मधला राणी कलरचा मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. परत आपल्याला राणी कलरचे 3 मणी आणि 2 चॉकलेटी कलरचे मणी असे 5 मणी परत ओवून घ्यायचे आहेत. आणि ते आता ह्या साईडच्या 2 चॉकलेटी कलर त्याच्या खालचा मणी जो आहे राणी कलरचा त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. मग आता परत फक्त 2 राणी कलरची मणी घालायचे आहेत. आणि आता परत हा सिक्वेन्स चालू करायचा आहे. क्रीम, फेंट, थोडा डार्क आणि मग डार्क, फेंट, क्रीम, फेंट, थोडा डार्क आणि हा राणी कलरचा डार्क आणि मग एक गोल्डन कलरचा मणी. तसे 7 मणी मी परत ओवून घेतले आहे. आता बघा हे गोल्डन कलरचं आपलं एक फूल तयार झालं आहे. तर ह्यामधून हा जो मणी दिसतो आहे मधला म्हणजे ह्या 4 मधला हा जो मधला तिसरा हा मणी जो आहे ह्या बाजूनी हा जो वरतून तिसरा आणि खालून इकडनं दुसरा त्या मण्यामधून सुई बाहेर काढायची आहे. परत सुईमध्ये 4 गोल्डन कलरचे मणी ओवायचे आहेत. 1 2 3 4. आता काय करायचं आहे परत हे जे आपण रंगीत मणी घातले तर राणी कलर ते क्रीम कलर त्या 4 मधनं सुई एकदम एकाच ह्याच्यातनं 4 मण्यांमधनं सुई खाली काढायची आहे आणि ते टाईट करून घ्यायचं आहे. इकडचा दोरा ओढून घ्यायचा आणि हा असा टाईट करायचा. आता परत मी 3 गोल्डन कलरचे मणी आणि 2 चॉकलेटी कलरचे मणी आणि आता ह्या चॉकलेटी खालचा जो राणी कलरचा मणी आहे त्यातनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता मी सुईत 5 राणी कलरचे मणी ओवून घेणार आहे. एक 2 3 4 आणि 5. आता इथे थोडं लक्ष द्या. आपल्याला कोणत्या सुईमधून मणी काढायचा नाहीये तर सुई मण्यांच्या खालून काढायचा आहे. तर हे जे 2 डार्क कलरचे मणी आहेत त्याच्या मी सुई अशी ह्या मोकळ्या जागेतनं सुई बाहेर काढत आहे. आपल्याला काय करायचं ह्या 2 मण्यांच्या खालून आपली सुई येऊ द्यायची आहे. मणी फक्त इकडे आला नाही पाहिजे आपला. हे बघा हे असं एकदा सुई मी परत फिरवून घेते म्हणजे हा दोरा इथे
थोडा गाठ मारल्यासारखा होईल. हे बघा, ह्या 2 मण्यांच्या खाली मण्यामधून नाही घ्यायचे, तर फक्त वायरवरनं फिरवून घ्यायचे आणि ही सुई ह्या राणी कलरच्या 3 मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे इथं थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. हे असं. त्यानंतर 2 चॉकलेटी कलरचे मणी, आणि 3 गोल्डन कलरचे मणी घेतले आहेत. असे 5 मणी घेतले. तर हा जो मधला गोल्डन कलरचा मणी आहे या साईडचा बाजूच्या, त्याच्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. परत सुईमध्ये 2 गोल्डन कलरचे मणी, एक व्हाईट मणी, एक हा माझ्याकडचा अबोली मणी, नंतर गुलबक्षी मणी, मग हा राणी कलरचा मणी, परत एक गोल्डन कलरचा मणी. असे मी 7 मणी सुईत ओवून घेतले आहे. आता हा जो दिसतो आहे वरतून तिसरा, हे बघा 1 2 3, आणि खालून हा दुसरा, चौथ्या मधला हा मधला जो तिसरा आहे वरतून डाव्या साईडने येणारा तिसरा, त्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि दोरा परत टाईट करून घ्यायचा आहे. परत सुईमध्ये 4 गोल्डन कलरचे मणी घालायचे आहेत. हे बघा, आता परत हे जे 4 मणी आहेत, खाली येताना ह्या 4 मण्यांमधनं रिटर्न यायचे आणि वरती जाताना फक्त हे 4 मणी आपल्याला घालत राहायचे आहेत. हे बघा, ह्या 4 मण्यातनं मी सुई खाली काढलेली आहे. आता मी परत 5 गोल्डन कलरचे मणी घालणार आहे. 1 2 3 4 आणि 5. आता ह्या डाव्या बाजूला जे मणी आहेत त्यातनं हा गोल्डन कलरचा तिसरा जो मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, हे आपले असे एक पॅटर्न पूर्ण झाले आहे. आता ह्या राणी कलर नंतर माझा हा गुलबक्षी कलरचा येणार आहे. तर माझं हे जे पॅटर्न आहे ते आता इकडनं दुसरं सुरुवात होणार आहे. तर मी ते करायला सुरुवात करते. दुसऱ्या डिझाईनसाठी सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी आपण ह्या गोल्डन कलरच्या खाली 2 चॉकलेटी मणी, माझा आता ह्या राणी कलर नंतर हा गुलबक्षी कलरचा सिक्वेन्स येणार आहे डिझाईनचा, त्यामुळे मी इथे 4 गुलबक्षी कलरचे मणी ओवून घेते. 1 2 3 4. आता काय करायचं, खालून हा मणी खालचा मणी सोडून द्यायचा आणि ह्या वरच्या 3 गुलबक्षी मण्यामधनं सुई एकदम 3 मण्यामधून बाहेर काढायची आणि दोरा असा ओढून घ्यायचा आहे. आता परत हे 3 गुलबक्षी कलरचे मणी, म्हणजे माझ्याकडे मी घेतलेले आहेत म्हणून सांगते. 2 चॉकलेटी कलरचे मणी, असे हे 5 गोल्डन कलरचे मणी आहेत. त्यामधल्या गोल्डन कलरमधनं मी सुई बाहेर काढणार आहे. आता परत सुईमध्ये 2 गोल्डन कलरचे मणी, हा 4 मण्यांचा सिक्वेन्स करायचा आहे म्हणून क्रीम कलर, त्यापेक्षा थोडासा तो जो अबोली कलर आहे तो, नंतर तो गुलबक्षी कलर, राणी कलर, परत एक गोल्डन कलर, असे 7 मणी मी ओवून घेतले आहे. आता ह्या मण्यामधून मी सुई बाहेर काढत आहे. परत आता गोल्डन कलरचे 4 मणी घ्यायचे आहेत. 1 2 3 4. 4 मणी घेऊन
ह्या खालच्या 4 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे, राणी कलर ते क्रीम कलर पर्यंत. वायर ओढून घ्यायचं आहे. आता 2 चॉकलेटी कलरचे मणी, 3 गुलबक्षी कलरचे मणी. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सिक्वेन्स घेऊ शकता. नंतर आता ह्या चॉकलेटी नंतर येणारा जो गुलबक्षी कलर आहे त्यातनं मी सुई बाहेर काढली आहे. आता 2 चॉकलेटी कलरचे मणी, 1 गुलबक्षी मणी, परत 2 चॉकलेटी कलरचे मणी. अशी सुईत मी 5 मणी ओवून घेतले. आता परत एकदा नीट लक्ष द्या. आपल्याला हा जो मणी आपण हे केलेला होता, जिथून आपण वरती इकडे टर्न केलेला होता, त्या मण्यातनं खाली सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. ही अशी, हे बघा, आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. आता हे 6 मी गुलबक्षी कलरची मणी घालणार आहे. 1 2 3 4 5 आणि 6. आता सुईकडून जो चौथा आहे, वरतून तिसरा आणि खालच्या दिशेने चौथा, त्या मण्यामधून मी सुई बाहेर काढत आहे. तो ओढून घ्यायची आहे. इथे आपला असं तयार होईल चौकोन छोटा. परत आता सुईमध्ये 3 गुलबक्षी कलरचे मणी, 2 चॉकलेटी कलरचे मणी, असे 5 मणी ओवून घेतले आहे. नंतर हा जो गुलबक्षी मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता परत 3 गुलबक्षी मणी, 2 चॉकलेटी कलरची मणी. तर ह्या चॉकलेटी खाली नंतर जो गुलबक्षी मणी आहे त्यातनं मी सुई बाहेर काढत आहे. आता परत 2 गुलबक्षी मणी, 1 क्रीम कलरचा मणी, 1 हा अबोली मणी, हा गुलबक्षी कलरचा मणी, 1 राणी कलरचा मणी, 1 गोल्डन कलरचा मणी. असे मी 7 मणी ओवून घेतले आहे. आता परत ही सुई ह्या मण्यामधून बाहेर काढायची आहे. प्रत्येक वेळेस थोडंसं टाईट ओढून घ्यायचं आहे. आता सुईमध्ये परत मी 4 गोल्डन कलरचे मणी घालणार आहे. परत ह्या राणी कलर ते क्रीम कलरच्या मण्यातनं सुई एकदम 4 मण्यातून बाहेर काढायची आहे. थोडंसं टाईट करायचं आहे. हे आता 3 गोल्डन कलरचे मणी, 2 चॉकलेटी कलरचे मणी, असे 5 मणी मी सुईत ओवून घेतलेले आहे. आता ह्या चॉकलेटी नंतर येणारा जो गुलबक्षी कलरचा मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता मी 5 गुलबक्षी कलरची मणी ओवून घेणार आहे. 1 2 3 4 5. हे बघा. आता इथे थोडं परत एकदा नीट लक्ष द्या. इथे आपल्याला कोणत्या मण्यामधून सुई नाही काढायची. तर ह्या चॉकलेटी नंतर हे जे आपलं वायर आहे ओवलेलं, ह्या चॉकलेटी नंतर सुई अशी मध्ये घालायची ह्या होलमध्ये, आणि ती सुई ह्या 2 मण्यांच्या खालून अशी फिरवून घ्यायची त्या वायरवरनं, मण्यामधून नाही, आणि असं टाईट करून घ्यायचं आहे थोडंसं.
फिरवून घेतल्यानंतर हे आपण आत्ता जे 5 मणी घातले होते त्यातील खालच्या 3 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आणि असं टाईट करायचं आहे। हे बघा, हे असं दिसतं। आता त्यानंतर 2 चॉकलेटी कलरचे मणी, 3 गोल्डन कलरचे मणी, असे हे आता ह्या गोल्डन मधनं काढायचं आहे। हे बघा, ह्या गोल्डन मधून वरच्या दिशेने सुई काढायची आहे। आता परत सुईमध्ये 2 गोल्डन कलरचे मणी आणि ह्या पट्ट्याचा सिक्वेन्स, क्रीम कलर, अबोली कलर, गुलबक्षी कलर, राणी कलर आणि गोल्डन कलर, असे 7 मणी मी ओवून घेतले आहे। आता ही सुई ह्या मण्यांमधून बाहेर काढायची आहे। परत आता सुईमध्ये 4 गोल्डन कलरचे मणी घालायचे आहेत। परत हे राणी कलर ते क्रीम कलर सुई बाहेर काढायची आहे। हे बघा, इथे माझा दोरा संपलाय म्हणून मी सुईत परत दुसरा दोरा ओवून घेतला आहे आणि वरच्या दिशेने सुई खाली काढून जिथे दोरा संपला आहे तिथे मी वरतून सुई खाली आणलेली आहे। आता इथे हे आपलं आधीचं संपलेलं वायर आणि हे सुईमधलं वायर असं दोघांची इथे गाठ मारून घ्यायची आहे। ते गाठ मारताना लूज नको पडायला। हे बघा, इथे गाठ मारलेली आहे। आता सुईत मी 5 गोल्डन कलरचे मणी घालणार आहे। 2 3 4 आणि 5। आता काय करायचं, हा जो उरलेला दोरा आहे आपला, हा थोडा जास्ती असेल तर तुम्ही हा 1-2 मण्यांमधनं फिरवून घ्या, म्हणजे तिथे गाठ काही प्रॉब्लेम येणार नाही। गाठीच्या इथे थोडं सेफही राहतं आपलं। माझा हा 3 मण्यामधनं दोरा पास झालेला आहे। तर मी काय केलं, थोडंसं टाईट तो दोरा पकडून घेतला आहे, कारण आपल्याला खाली सुई टाईट करायची आहे। तर हे मी 5 मणी ओवून घेतलेले आहे। हे बघा, 5 मणी। आता ह्या गोल्डन मधनं मी बाजूच्या गोल्डन मधनं तिसऱ्या मण्यामधून सुई खाली काढत आहे। हे बघा, आता इथे आपले दुसरे पॅटर्न पूर्ण झाले आहे। मी आता बाकीची महिरप अशाच पॅटर्ननी पूर्ण करते। आता माझा तिसरा येणारा सिक्वेन्स ह्या फेंट कलरच्या अबोली कलरच्या मणाने येणार आहे, नंतर क्रीम कलरचा येणार आहे। तेच कलर मी 4 रिपीट परत करणार आहे। असं करत मी महिरप पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते। हे बघा, इथे आता मी आपल्याला महिरपचा शेवट करायचा आहे। तत्पूर्वी मी एक सांगते की मी ह्या डिझाईनमध्ये 20 पॅटर्न घातले आहेत। 20 पॅटर्नमध्ये मी 10 पॅटर्न हे एका साईडनी एकसारखे आलेत आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण इथं काहीतरी थोडं वेगळं करावं, म्हणून मग मी इथून परत त्याच उलट्या दिशेने हे कलर इकडे घालत गेले, पण त्याच्यासाठी डिझाईनचा आकारही मी उलटा घेतला। आता मी करताना माझ्या ते लक्षात नाही आले की कसे हे करावे म्हणून सांगायचे, पण मी इथून तुम्हाला सांगते मी मण्यांचे डायरेक्शन कसे घेतले। आता इथून आपण सुई काढल्यानंतर ह्या पॅटर्नसाठी ही जे असे जे मणी घालून घेतो त्याच्या उलट मी घालून घेतले आहेत। 2 चॉकलेटी, 4 माझे हे गुलबक्षी कलरचे मणी आहेत। तर चौथ्या याच्यातनं मी वरतून ह्या 3 मधून मणी पास केला, नंतर परत 3 गुलबक्षी, 2 चॉकलेटी घातले
नंतर ह्या गोल्डनमधून मी परत 2 गोल्डन, एक व्हाईट, एक हा फेंट असं करत हा सिक्वेन्स घातला. मग एक गोल्डन घालून हे ह्या याच्यातून काढून घेतला, ह्या गोल्डनमधनं काढला. नंतर परत 4 गोल्डन घालून ह्या 4 मण्यांमधनं मी पास झाले. परत इथे काय केलं, 3 गुलबक्षी, 2 चॉकलेटी. मग ह्या मधल्या इकडच्या गुलबक्षी मण्यातून मी सुई बाहेर काढली नंबर 3च्या. परत मी 3 गुलबक्षी, 2 चॉकलेटी आणि नंतर इथे जो आपला चौथा आलेला आहे त्याच्यातनं सुई खाली घालून खाली 6 मणी घालून चौथ्या मण्यामधून हा चौकोन मी बाहेर म्हणजे सुई बाहेर काढून घेतली. मग त्यानंतर परत 3 गुलबक्षी, 2 चॉकलेटी असे मणी घातले 5 आणि ह्यानंतर साईडच्या तिसऱ्या मण्यातून मी ते वरती सुई काढली. मग परत 2 चॉकलेटी, 3 गुलबक्षी असे घेतले मणी. नंतर ह्या साईडच्या तिसऱ्या मण्यातून मी वरती सुई काढली. परत 2 चॉकलेटी, एक क्रीम, एक फेंट अबोली, नंतर हा गुलबक्षी, राणी कलर, गोल्डन कलर असं करून ह्या मण्यातून काढलं. परत 4 मणी घेऊन ही सुई ह्या एकदम 4 मण्यातून पास घेतली. नंतर 3 गोल्डन, 2 चॉकलेटी असं करून मी ह्या मधल्या इकडच्या मधल्या तिसऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली. परत 5 मी गुलबक्षी कलरचे मणी घातले आणि इथे जसं सांगितलं होतं की सुई कोणत्या मण्यातून नाही काढायची, तर ह्या 2 चॉकलेटी नंतर जो आपला मधला वायर आहे त्या वायरवरून 5 एक गाठ मारून ती 5 परत ह्या 3 मण्यातनं काढायची आहे, म्हणजे वरती काढून घ्यायची आहे. आणि तिथून मग आता 3 मणी काढून घेतल्यानंतर 2 चॉकलेटी, 3 गोल्डन काढायचे. मग ह्या साईडच्या गोल्डनमधनं परत हे 2 गोल्डन काढून हे 4 मणी घालायचे आहेत सिक्वेन्सनी आपल्या. परत एक गोल्डन असा ह्या गोल्डनमधून काढायचा आहे. मग परत 4 गोल्डन काढून ह्या याच्यातनं सुई पास करून आपला डिझाईन पुढे कंटिन्यू करायचं आहे. तर हे चेंज करण्यासाठी बघा इथे दिसत असेल तुम्हाला डिझाईन. पहिला सिक्वेन्स डिझाईनचा असा होता आणि नंतर तो मी मणी फक्त त्याच्या विरुद्ध दिशेने घातलेत, त्याच्यामुळे हा सिक्वेन्स असा झालेला आहे डिझाईनचा. तर हे थोडंसं असं दिसतं बघा डिझाईन. ह्या साईडला इकडे म्हणजे 10 डिझाईनचा हे आकार असा घेतलाय आणि 10 डिझाईनचा त्याच्या विरुद्ध दिशेने घेतलाय आणि सिक्वेन्स पण तशीच उलट्या दिशेने मी गेलेली आहे. तर हे बघा अशी महिरप तयार झाली. आता ह्या महिरपीचा शेवटचा भाग आहे. मी हे 2 चॉकलेटी आणि 3 गोल्डन काढून ह्या मण्यातून पास केले आहे. आता इथे मला 2 गोल्डन, 2 गोल्डन, एक क्रीम, एक अबोली, एक हा गुलबक्षी कलरचा मणी, एक राणी कलरचा मणी आणि परत एक गोल्डन कलरचा मणी. असं मी ह्या सुईकडून वरच्या दिशेने जो तिसरा मणी आहे त्याच्यातनं मी सुई बाहेर काढणार आहे. दोरा ओढून घ्यायचा आहे. नंतर परत आपले 4 गोल्डन मणी घालायचे आहेत. आपल्याला ही डिझाईन पुढे कंटिन्यू नाही करायची आता, त्याच्यामुळे इथं जो एंड आहे तो बघा. आता हे 4 गोल्डन मणी घातल्यानंतर ह्या राणी कलर मधून मी क्रीम पर्यंत परत सुई खाली घालत आहे. हे बघा. आता काय करायचंय आपल्याला, आपण सुरुवातीला हे 2 चॉकलेटी मणी घातले होते तसे आता आपल्याला परत घालायचे आहेत मणी. आता इथून मी काय करणार आहे, ह्या गोल्डन मधनं सुई बाहेर काढणार आहे आणि परत म्हणजे त्याच मण्यावरून अशी फिरवून ह्या व्हाईट मधून मी हा खालचा जो गोल्डन मणी आहे त्या गोल्डन मण्यामध्ये वापस येणार आहे. बघा ह्या गोल्डन मधनं मी बाहेर आली आहे.
आता परत एक गोल्डन आणि 2 चॉकलेटी मणी, घालायचे. आणि हा पहिला जो मणी आहे त्या मण्याच्या वरतून सुई घेऊन ह्या खालच्या गोल्डन मधनं इकडे वरती सुई काढायची आहे. हे बघा, हे असं. आता 1-2 मण्यांमधनं मी अजून सुई काढते आणि गाठ मारते. खरं तर हे नेकलेसचं डिझाईन होतं, मला आवडलं होतं, त्यामुळे मी 5 नंबरच्या मण्यांमध्ये हे ट्राय करून बघितलंय. तुम्हालाही जर आवडलं तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या साराच क्रिएशन नावाच्या चॅनलला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स लिहा. म्हणजे तुम्हाला जे काही सुचवायचं आहे महिरपबद्दल किंवा काही तक्रारी असतील महिरपीबद्दलच्या तर तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. हे बघा, अशी आपली सुंदर अशी महिरप तयार झालेली आहे. धन्यवाद.